नमस्कार, राम राम. वेलकम बॅक टू साध मनाचीच्या या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे आणि ह्या व्हिडिओचं जे कारण आहे ते अतिशय स्पेशल कारण आहे. कारण आज मी तुमच्यासमोर एक खूप मोठी अनाउन्समेंट करणार आहे. एक न्यूज आहे जी तुमच्याबरोबर मला शेअर करायची आहे आणि आपली माणसं म्हणून मला तुमच्याकडून माझ्या या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मदतीची गरज आहे. आणि आपल्याच माणसांकडे आपण हक्काने मदत मागतो, नाही का? सो गाईज, न्यूज अशी आहे की काही महिन्यापूर्वी मी आणि माझी मैत्रीण दोघींनी मिळून एक नवीन ऑनलाईन बिझनेसची सुरुवात केली आहे. हा बिझनेस म्हणजे ऑनलाईन गिफ्टिंग बिझनेस, ज्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे गिफ्ट्स लाईक जर तुम्हाला कोणाला बड्डेला गिफ्ट द्यायचं आहे, ॲनिव्हर्सरी, कोणाचं वेडिंग गिफ्ट आहे, वेडिंगचे जे रिटर्न गिफ्ट्स असतात, बड्डे रिटर्न गिफ्ट्स असतात, कस्टमाइज्ड गिफ्ट, पर्सनलाइज्ड गिफ्ट, या सगळ्या प्रकारचे गिफ्ट्स आम्ही आमच्या या कंपनीमध्ये अवेलेबल करून देतो. त्याचप्रमाणे जर कोणाकडे बल्क गिफ्ट चे जे ऑर्डर्स असतात तर त्यांना पॅकिंगसाठी जर काही हेल्प हवी असेल तर गिफ्ट रॅपिंगसाठी पण आम्ही हेल्प करतो. आता ही कंपनी आम्ही दोघींनी सुरुवात तर केली, पण आता कसं होतं आहे की कंपनी सुरुवात केल्यानंतर आम्हाला आता बऱ्याचशा ऑर्डर्स यायला लागल्या आहेत आणि त्यासाठी आम्हाला हेल्पिंग हँडची गरज आहे. आम्ही दोघींनी मिळून जेव्हा ही कंपनी स्टार्ट केली तेव्हा स्टार्टिंगला आम्हालाही खूप स्ट्रगल करावी लागली. काही दिवस तर आम्हाला काहीच ऑर्डर्स नव्हतं. काही वेळा असं वाटलं की आपण चूक करतो आहे का बरोबर करतो आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. पण एक विश्वास होता आणि आमच्या प्रोडक्ट्सवरती आम्हाला खात्री होती, कारण आम्ही जी पण प्रोडक्ट्स आम्ही डिस्प्ले करतो किंवा जे पण प्रोडक्ट्स आम्ही लोकांपर्यंत घेऊन येतो त्या बाबतीत आम्ही या गोष्टीची खात्री बाळगतो की त्या जे पण प्रोडक्ट्स असतील त्यांची क्वालिटी ही अगदी परफेक्ट असली पाहिजे किंवा नंबर 1 असली पाहिजे. सो मित्रांनो, जेव्हा आम्ही हा बिझनेस सुरू केला, जेव्हा आम्ही विचार केला हा बिझनेस करायचा, तेव्हा आम्हाला ॲक्च्युली या बिझनेसबद्दल काहीही नॉलेज नव्हतं. पण आजूबाजूला, कारण माझ्या मैत्रिणीची लहान मुलं आहेत, त्यांना कधीकधी त्यांचे फ्रेंड्सच्या काही बड्डेज असतील किंवा कुठे जायचं असेल तर त्यासाठी जे गिफ्ट्स असतात त्यासाठी आम्हाला मग ऐन टाईमाला धावपळ करावी लागते. मग अशासाठी किंवा जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा आपल्याला मनासारखे गिफ्ट्स मिळत नाही. मग जे पण अवेलेबल असेल ते घेऊन आपल्याला त्यावरती समाधान मानावं लागतं. मग आम्ही विचार केला की का नाही आपण गिफ्टचा बिझनेस सुरू करू. मग आम्ही हा बिझनेस सुरू केला. पहिले 1 महिना तर आम्हाला अजिबात ऑर्डर्स नव्हत्या. आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा आम्ही अक्षरशः विचार करत होतो की ऑर्डर्स नाही आहेत. आम्ही खूप सामान आणून ठेवलं होतं, रॅपिंगचं वगैरे आम्ही काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती. सो या सगळ्यामध्ये आम्हाला असं झालं की आम्ही जे करतो आहे ते चूक आहे का बरोबर हेच आम्हाला समजत नव्हतं. पण त्यानंतर आम्ही जिद्द सोडली नाही. आम्ही दोघीही आमच्या स्टेटसला आम्ही काही इंस्टाग्रामचे पेज बनवला, आमच्या फेसबुकला, व्हॉट्सअपला सगळीकडे त्याचे डिस्प्ले करत राहिलो आणि शेवटी एक दिवस असा आला की आम्हाला बॅक टू बॅक ऑर्डर्स यायला लागल्या. बऱ्याच वेळा असं होतं आमचं या 2 महिन्यामध्येच बऱ्याचदा असं झालं आहे की आमची एवढी धावपळ होते की अशा बॅक टू बॅक ऑर्डर्स आल्या की म्हणजे त्यांचं रॅपिंग पण करायचं असतं, परत त्यांना व्यवस्थित ते पार्सल डिलिव्हर करायचं असतं. काही वेळेस ते प्रोडक्ट्स अवेलेबल नसतात तर ते प्रत्येक वेळा आम्हाला वेगळ्या वेगळ्या वेंडर्सकडून जाऊन त्याची अवेलेबिलिटी चेक करायची असते. सो बऱ्याच गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींच्या मागे. तरी पण आता आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि होपफुली ते आम्ही व्यवस्थित पार पाडतो आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सध्या तरी आम्हाला बऱ्यापैकी ऑर्डर्स मिळतात. पण आता कसं आहे की आता आम्ही थोडंफार सेट झालो आहोत आणि आमचा असा विचार आहे की कसं आहे, जेव्हा फक्त दोघंच जण आहोत, आमच्या दोघांच्या जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यामध्ये आम्हाला जेवढ्या ऑर्डर्स मिळतील त्यापेक्षा जर आम्ही अजून आमच्याबरोबर हेल्पिंग हँड्स वाढवले तर आमच्या ऑर्डर्स अजून वाढतील. आणि आमच्याबरोबरच आमच्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या मित्रमैत्रिणी आहेत, ज्यांना घरात बसून काही एक्स्ट्रा इन्कम करायची जर इच्छा असेल, जर त्यांना कुठे बाहेर जाऊन काही काम करायचं नसेल, फक्त घरात बसून जेव्हा तुम्ही मोबाईल स्क्रोल करता तर त्याच ह्याच्यामध्ये फक्त एक स्टेटस लावून तुम्हाला जर काही कमवण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्या प्रोडक्ट्सवरती तुम्ही रिसेलिंग करू शकता. सो आता तुम्ही म्हणाल की आम्ही ॲड करतो आहे, आम्ही व्हिडिओ बनवतो आहे, मी फेसबुकवरती ॲड केली आहे,
लोकांना सांगतो आहे की आमच्या प्रोडक्टचं रीसेलिंग करा. पण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी अशा आहेत ज्यांनी मला हा प्रश्न विचारला, रीसेलिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं? सो रीसेलिंग करायचं म्हणजे तुम्हाला काहीही नाही करायचं आहे. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आम्ही हा बिझनेस चालू केला तेव्हा आम्ही बऱ्याच वेंडर्सशी टायअप केलं, बऱ्याच लोकांशी आम्ही त्याबद्दल बोललो, किंवा आम्ही जेव्हा प्रोडक्ट्स घ्यायला जातो त्याच्या क्वालिटीपासून सगळ्याची चेकिंग आम्ही करतो. त्यानंतर त्याचे प्राइसिंग ठरवणं, त्याचं रॅपिंग करणं, गिफ्ट रॅप करणं, कसं ते व्यवस्थित डिलिव्हर होईल, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देतो. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आता आम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे की जास्तीत जास्त ऑर्डर्स अगदी वेळेमध्ये कसं डिलिव्हर होतील, आणि त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त लोकांची आमच्याबरोबर गरज आहे. कसं आहे ना की या सगळ्या गोष्टींकडे जर आम्ही लक्ष देत असू तर मग कधी कधी असं होतं की काही लोकांचे ऑर्डर्स, आता लास्ट वीकमध्ये मी गावाला होती आणि गावाला असताना कसं व्हायचं की माझ्याकडे ऑर्डर्स येत होत्या, म्हणजे मला गरज नव्हती, म्हणजे मी घरी नव्हती, मी जागेवरती नव्हती, पण मला ऑर्डर्स भरपूर येत होत्या, म्हणजे मी कुठून पण हा बिझनेस करू शकत होती. सो मी गावाला होती, माझ्याकडे बॅक टू बॅक ऑर्डर्स होत्या, आणि त्यामध्ये असं होत होतं की आपण गावाला असतो, फिरण्यामध्ये थोडंफार ह्याच्या बिझी असतो, आपलं शेड्यूल बिझी असतं, त्यामध्ये मी बऱ्याचशा ऑर्डर्स मिस केल्या. पण काही माझे असे पण क्लायंट्स आहेत ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मी गावावरून येईपर्यंत ते थांबले, आणि त्यांनी मी गावावरून आल्यानंतर पुन्हा मला त्या ऑर्डरसाठी रिमाइंड केला, आणि नंतर त्यांनी त्या ऑर्डर प्लेस केल्या. सो हा एक बिझनेस असा आहे जो तुम्ही असं एक पर्टिक्युलर ऑफिस टाकायचं किंवा तुम्हाला एक पर्टिक्युलर स्पेसच हवी अशी गरज नाही आहे. तुम्ही हा बिझनेस कुठूनही करू शकता, कधीही करू शकता. इवन लॉकडाऊन असो किंवा कुठलाही काहीही कर्फ्यू लागलेला असो, काहीही असो, तुम्ही हा बिझनेस करू शकता. सो आता माझ्या मैत्रिणींनी जो प्रश्न मला विचारला की आम्ही ही रीसेलिंग कसं करायचं, म्हणजे आम्हाला नक्की काय करावं लागेल की आमचे प्रोडक्ट्स लोक बघतील. सो तुम्हाला काहीच करायचं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फक्त तुमचा व्हॉट्सअपचा स्टेटस, तुमचा फेसबुकचा स्टेटस किंवा तुमचा इंस्टाग्रामचा स्टेटस किंवा या सगळ्यांमध्ये कुठेही तुम्हाला वाटेल की तुमचे जिथे जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट्स आहेत अशा ठिकाणी तुम्हाला आमचे प्रोडक्ट्स डिस्प्ले करायचे. आता हे तुम्हाला कसं कळणार कुठले प्रोडक्ट्स डिस्प्ले करायचे? तर आम्ही एक ग्रुप बनवला आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही डेली बेसिसवरती आमचे काही जे प्रोडक्ट्स आहेत त्याचे डिटेल्स पाठवत जाऊ. त्या प्रोडक्ट्सचे पूर्ण फोटोज आणि त्याची कॉस्ट वगैरे जी डिटेल्स आहे ती आम्ही डेली बेसिसवरती अपडेट करतो त्या ग्रुपवरती. तुम्हाला फक्त तो ग्रुप जॉईन करायचा आहे. तो ग्रुप जॉईन झाल्यावरती डेली बेसिसवरती अगदी रेग्युलरली ह्याच्यामध्ये ज्यांना अगदी खरंच इंटरेस्ट आहे की आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा कमाई करायची आहे अशा लोकांनी तो ग्रुप जॉईन करायचा. आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे पण प्रोडक्ट्स आवडतील त्यातले, किंवा तुम्हाला असं वाटेल की तुमचा जो सर्कल आहे त्या सर्कलमध्ये हे प्रोडक्ट्स लोकांची खूप डिमांड येऊ शकते किंवा लोक या प्रोडक्ट्ससाठी आपल्याकडे अप्रोच करू शकतात, इन्क्वायरी करू शकतात, तर अशा प्रोडक्ट्सला आयडेंटिफाय करायचं आहे. आणि तेच प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला, तुमच्या फेसबुक स्टोरीजला किंवा तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीजला लावायचं आहे. पण हे डेली बेसिसवरती तुम्हाला करायचं. पहिलं स्टार्टिंगला कदाचित तुम्हाला कोणी विचारणार नाही काय, किंवा फक्त तुमच्याकडे इन्क्वायरीज येतील की हे फोटो कसले आहेत, हे काय करते तू वगैरे, असं तुमच्याकडे प्रश्न येतील. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, हे प्रोडक्ट्स आहेत, या प्रोडक्ट्सचे आम्ही सेल करतो आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला सांगा, तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल. काही लोक कधी फक्त इन्फॉर्मेशनसाठी किंवा इन्क्वायरीसाठी फक्त विचारतात. त्यांना जर वाटलं की हे प्रोडक्ट जर योग्य आहे, त्याची कॉस्ट योग्य आहे, तर ते ऑर्डर्स पण प्लेस करतात. जर तुम्ही कंटिन्युअस हे जर करत राहिलात तर तुम्हाला ऑर्डर्स नक्की येतील. जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा पहिले स्टार्टिंगचा 1 महिना तर असा होता की आम्हाला असं वाटत होतं की आम्ही का चालू केलं आहे, की कारण सगळं सामान आणून ठेवलं होतं. पण त्यानंतर जे आमचे स्टेटस आणि ज्या पद्धतीने आम्ही आमचे व्हॉट्सअप स्टेटस, आमचे फ्रेंड सर्कल्समध्ये ज्या पद्धतीने आम्ही आमच्या प्रोडक्ट्सची डिस्प्ले करत होतो, ज्या पद्धतीने आम्ही आमच्या प्रोडक्ट्सची ॲडव्हर्टाइजमेंट करत होतो, त्या गोष्टीमुळे आम्हाला ऑर्डर्स वाढत गेल्या. आणि एकदा लोकांनी ते प्रोडक्ट्स खरेदी केले, त्यांना त्याच्यातली जी क्वालिटी आहे ही समजली, त्यांना आमच्यावरती ट्रस्ट झाला, आणि त्याच्यामुळे आमच्या ऑर्डर्स आता वाढत चालल्यात. आणि त्याच्यामुळे आमचे जे कस्टमर्स, जे आमचे क्लायंट्स आहेत ते रेग्युलर क्लायंट्स पण बनले आहेत. सो तुमच्याकडे पण ही संधी आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला ना गिफ्ट रॅपिंग करायचं आहे किंवा काही करायचं आहे. तुम्हाला फक्त ऑर्डर्स घ्यायच्या आहेत. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या स्टेटसवरती
किंवा तुमच्या व्हॉट्सअपला, तुमच्या फेसबुकला, तुमच्या कुठल्याही सोशल मीडिया साईटला तुम्हाला फक्त आमचं प्रोडक्ट डिस्प्ले करायचं आहे. ते डिस्प्ले केल्यावरती जर तुम्हाला कोणी इन्क्वायरी केली तर ती इन्क्वायरी तुम्ही त्यांना सांगायचं आहे. तुमच्याकडे त्याच्या सगळ्या डिटेल्स असेल, तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही आम्हाला विचारू शकता की या प्रोडक्टचं मी त्यांना काय कॉस्ट सांगू, त्यांना काय किती दिवसात येईल, काही प्रश्न असतील जर त्याची उत्तर तुमच्याकडे नसतील तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही त्याची तुम्हाला उत्तर देऊ आणि तुम्हाला क्लायंटला कसं समजवायचं याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन देऊ. आणि एकदा तुम्ही ती इन्फॉर्मेशन त्यांना दिली आणि जर त्यांनी तुम्हाला ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला त्यांची ऑर्डर आणि त्यांचा जो ऑर्डरचा जो ॲडव्हान्स आहे, जो अमाऊंट आहे ती तुम्हाला द्यायची आहे. आणि एकदा आम्हाला ती मिळाली का आम्ही तुमची इथून ऑर्डर प्लेस करणार. तुम्हाला त्यांचा ॲड्रेस आम्हाला द्यायचा आहे, आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला प्रोडक्ट गिफ्ट रॅपिंग करून हवं आहे किंवा काय कसं त्यांना पाठवायचं आहे. त्या पद्धतीने आम्ही आमच्याकडून त्यांना ते जे गिफ्ट आहे किंवा जे पण प्रोडक्ट असेल ते त्यांच्या ॲड्रेसपर्यंत सुखरूप डिलिव्हर करण्याची खात्री आहे. तर रीसेलर जर बनायचं आहे तर रीसेलर बनायला तुम्हाला काय प्रोसिजर फॉलो करावी लागेल. सो पहिले जेव्हा आम्ही स्टार्ट केलं रीसेलिंग ग्रुप तेव्हा आम्ही बघितलं की बरेच लोक जे आहेत ते ग्रुप जॉईन केलं आहे पण त्याच्यावरती त्या लोकांचं काहीच रिप्लाय नाही आहे किंवा त्यावरती ते लोक काही ऑर्डर्स वगैरे पण देत नाही आहेत किंवा त्यांच्या कुठल्याही सोशल मीडिया साईटवरतीही ते आम्हाला काही दिसलं नाही आहे की त्यांनी काही डिस्प्ले केलं आहे वगैरे. पण त्यातले असे पण काही लोक आहेत ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया साईटवरती आपले प्रोडक्ट्स जे आहेत टाकायला सुरुवात पण केली आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला 1-2 ऑर्डर्स पण मिळालेले आहेत. सो यावरून आम्हालाही काही शिकायला मिळालं आहे. सो यानंतर आम्ही अजून एक आम्हाला अनाऊन्समेंट करायची अशी आहे की जे पण ग्रुप मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट अशी असेल जे ऑलरेडी जॉईन झालेले आहेत त्यांना एकच अशी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने आपापले जे डिटेल्स आहेत ते आम्हाला पाठवून द्यायचे. त्याच्यामध्ये आम्हाला तुमचं नाव, कंप्लीट नाव, तुमचं कॉन्टॅक्ट नंबर, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं जे पण एक ID प्रूफ असेल, फोटो ID प्रूफ तो आम्हाला पाठवायचा आहे आणि तुमचा पत्ता, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला आम्हाला पाठवायच्या आहेत. आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला त्या ग्रुपमध्ये अप्रूव्ह करू. एकदा तुम्ही ग्रुपमध्ये अप्रूव्ह झालात का तुम्हाला 1 महिन्याचा वेळ दिला जाईल. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या कमीत कमी एक ऑर्डर तरी तुमच्याकडून नक्की आलीच पाहिजे. जर तुमच्याकडून 1 महिन्यामध्ये एकही ऑर्डर नाही आली तर तुम्हाला त्या ग्रुपमधून रिमूव्ह केलं जाईल. हेच रूल जे आहे हे जे नवीन मेंबर्स आहेत ज्यांना आमचा ग्रुप जॉईन करायचा आहे, ज्यांना रिसेलिंग करायचं आहे प्रोडक्टचं, हेच रूल्स नवीन मेंबर्ससाठी पण ॲप्लिकेबल असतील. त्यांनाही जर आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्हाला तुमचे डिटेल्स पाठवायचे. मी तुम्हाला डिटेल्स सांगितले आहेत, 5 डिटेल्स आहेत. ओके, सो जसं मी तुम्हाला सांगितलं नवीन ग्रुप मेंबर्ससाठी पण सेम रूल आहे. तुम्हाला तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं ॲड्रेस, तुमचं एखादं ID प्रूफ आणि तुमचं कॉन्टॅक्ट नंबर ह्या डिटेल्स मी आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये अप्रूव्ह करू. आणि तुम्हालाही सेम रूल आहे. तुम्हाला 1 महिन्याच्या आत कमीत कमी एक ऑर्डर प्लेस करायची स्टार्टिंगला. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर्स वाढवायच्या आहेत. जर तुम्ही 1 महिन्यामध्ये एकही ऑर्डर प्लेस नाही केली तर त्यामधून तुम्हाला आमच्या ग्रुपमधून रिमूव्ह केलं जाईल. रीसेलिंग करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीही इश्यू असेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काही डाऊट्स असतील कॉस्टिंगबद्दल किंवा प्रोडक्टबद्दल किंवा तुम्हाला किती त्याची जी टॅट आहे किती दिवसामध्ये तो प्रोडक्ट डिलिव्हर होईल याबद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्हाला काही ग्रुपवरती समजत नसेल काही गोष्टी, तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही अवेलेबल असतो. जरी फोन नाही उचलले तरी आम्ही व्हॉट्सअप चॅटवरती अवेलेबल असतो. तर तुमच्या प्रत्येक गोष्टींना जे पण आहे तुमचे प्रत्येक डाऊट जे आहेत ते ऑर्डर प्लेस करायच्या आधी क्लिअर केले जातील. सो काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला स्वतःहून इच्छा असेल की आम्हाला हे करायचं आहे आणि अगदी सिरियसली ज्यांना करायचं आहे त्यांनाच एक रिक्वेस्ट आहे की त्यांनीच फक्त ॲड व्हा. कारण काय होतं ना की काही लोक फक्त इन्फॉर्मेशन घ्यायचं असतं, काही लोक फक्त एखादा ग्रुप जॉईन करायचं असतं म्हणून करतात. पण असं करू नका. कारण त्यामध्ये कसं होतं ना की जे सिरियस आपले जे कस्टमर्स असतात किंवा जे सिरियस रिसेलर्स असतात त्यांना मग ते इश्यू पण होऊ शकतो पुढे जाऊन. सो एकच रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला खरोखर मनापासून इच्छा असेल की आपल्याला घरी बसून फक्त एक व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवायचं आहे, तुम्हाला ना कुठे बाहेर पडायचं आहे, ना तुम्हाला कुठे जायचं आहे, ना तुम्हाला कुठल्याही प्रकारची मेहनत न घेता फक्त एक स्टेटस लावून जर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टवरती काही पर्सेंटेज काही अमाऊंट तुम्हाला मिळत असेल तर या गोष्टीसाठी
तुम्हाला फक्त दिवसातले एक 5-10 मिनटं फक्त स्टेटस ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला ऑर्डर्स घ्यायच्या आहेत. सो ह्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा, तुमच्या डिटेल्स आम्हाला पाठवा आणि आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये तुमचं खूप खूप वेलकम करू. सो फायनली कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, कशी वाटली तुम्हाला आमची आयडिया, कसं वाटलं तुम्हाला आमचा नवीन बिझनेस आणि कसं वाटलं तुम्हाला आमचं रिसेलिंगची आयडिया, हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण आमच्या प्रोडक्टच्या डिटेल्स आम्ही या चॅनलवरती अपडेट करतच आहोत. आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला, कारण ज्यांना पण अगदी मनापासून इच्छा असेल घरात बसून काही आपल्या एक छोटेसे कमाई करायची, त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की पोहोचवा, कारण त्यांना तुमच्या या व्हिडिओमार्फत काही कमवण्याची जी संधी मिळेल आणि त्यांना मदत होईल तुमच्याकडून. सो लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. चलो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसकट, काही नवीन गोष्टी घेऊन. नमस्कार, बाय बाय.